हे प्रिया, कॉंग्रॅच्युलेशन्स. Thank you. ऑल द बेस्ट. मस्त राहा. सुहास, कॉंग्रॅट्स. ऑल द बेस्ट. थँक्स. किती वेळा म्हणणार आहेस कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट. आता त्यातही तुला प्रॉब्लेम आहे का? आता तू इथेही माझ्याशी भांडणार आहेस का? नेत्रा, जांभूर केलं होतं सगळ्या म्हाताऱ्यांनी. पण प्रिया, एक खरंच मनापासून सांगते, यांचं सगळं ऐकून जर तुझ्यात काही सुधारणा होणार असेल तर खरंच चांगली गोष्ट आहे ती. सुहासराव, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. प्रिया, आज खऱ्या अर्थाने तू तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेस. ते सुखाने, आनंदाने आणि तितक्याच प्रेमाने जग. मंजुषाताई, खरं तर हे सगळं फक्त तुमच्यामुळे होतंय. माझ्यामुळे काहीच झालं नाहीये प्रिया. मी फक्त एक निमित्त होते. हे सगळं त्या परमेश्वराने आधीच ठरवलं होतं. सुखी राहा. ज्योतिबातीप्रमाणे संसार करा. एकमेकांसोबत आणि एकमेकांसाठी. त्या रडायला येणार म्हणून सगळ्यात लांब आणि शेवटी जाऊन उभी राहिलीस ना. एवढं कळतंय ना मग कशापायी वाट बघते. रडू नको सकते, मी लवकरच परत येईन. तुला भेटायला. काळजी घे. निघूया ना, उशीर होतोय. येते. आजी म्हणाल्या मला मी घेऊन येते शुभ्राला, पण म्हटलं नको, तुम्ही पण दमलात. अहो, तुम्ही कधी आलात? आत्ताच. आणि तुम्ही मला काही सांगितलंच नाही. तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये का बोलवलं होतं त्यांनी? अगं, सत्या, माझ्या रूम मध्ये ये, मला बोलायचंय तुझ्याशी. आलो.
आई आज दिवसभर कुठे गेला होतास? पुण्याला मी मंजिरीला फोन करू. खोट आहे. मला माहिती आहे खोट आहे. नाही आई, अगं मी पुण्यालाच गेलो होतो. आई काय का? माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगायचं ना. आता इतक्या सहजपणे बोललास ना. मी एवढंच सांगू शकतो की मी पुण्याला नव्हतो गेलो. मला माहिती आहे ते. तू कुठे गेला होतास आणि का गेला होतास. तुझं असं गप्प राहणं बरंच काही सांगून जाते सत्यजित. इतके दिवस मला वाटत होतं की अजाणतेपणी तुझ्या हातून एक चूक झाली जी तुला करायची नव्हती. त्या चुकांमधली वाटेकरी म्हणून मी आजपर्यंत प्रियाला दोष देत आले. पण आता मला कळतंय की खरा दोष तुझाच आहे फक्त. हा सगळ्यांच्या आयुष्याशी कसला खेळ चालवलाय सत्या तू. अरे एवढी जर तुला प्रिया हवी होती तर मी जेव्हा तुझं लग्न लावायला निघाले होते तेव्हा तोंड उचकटून का नाही बोललास. सांग ना. तुझी इच्छा डावलून तुझ्या मनाविरुद्ध मी कधीच जाणार नव्हते तुला माहिती होतं. आणि मग का नाही बोलला तेव्हा. अरे आत्ताही कसली थेरं सुचतायत तुला. आजपर्यंत मंजिरीवर संशय घेत आलास. तिचं काही ऐकून न घेता तमाशे घालत आलास घरामध्ये. ती बिचारी परोपरीने तुला समजवायचा प्रयत्न करत होती, सांगायचा प्रयत्न करत होती, पण तू सदा ऐकून सुद्धा घेतला नाहीस तिचं. आणि तू काय वागतोयस. आई हे बघ, तुझं लग्न झालंय सत्या. मंजिरी सारखी बायको आहे तुझी. एका मुलीचा बाप झालायस तू. आणि तरी तुला हे असले अभद्र चाळे सुचतायत. प्रियाच्या लग्नाच्या दिवशी तू तिला घेऊन बाहेर जातोस. एक मिनिट आई, एक मिनिट. मी प्रियाला घेऊन कुठेही गेलो नव्हतो. मी एकटाच गेलो होतो. खोटा बोलू नकोस हा. अगं मी कशाला तुझ्या गाडी मागोमाग प्रिया तिची गाडी घेऊन गेलेली आहे. आई आई मला हे खरंच माहित नाही. मी तुझी शपथ घेऊन सांगतो आई, मी एकटा गेलो होतो. प्रिया माझ्या बरोबर नव्हती. अगं ती इथेच होती ना तुमच्यासोबत. नाही सत्या, ती इथे नव्हती. सकाळी जवळजवळ तासभर तिचाही पत्ता नव्हता. तिचं म्हणणं आहे की ती पार्लरमध्ये गेली होती म्हणून. गेली असेल. ती कशाला खोटं बोलेल. पण यामुळे तुझा दोष कमी होत नाही ना. स्वतःच्या डोळ्यासमोर प्रियाचं लग्न लागताना तुला बघवत नव्हतं म्हणून तू तोंड लपवून पळून गेलास. अरे एवढा जर तुला त्रास होत होता तर कशाला घाट घातला होता एवढा सगळा. हा थाटामाटात लग्न लावायचा निर्णय तुझाच होता ना. ती दोघं तयार होती की रजिस्टर लग्न करायला. पण तिथेही तू स्वतःचाच हट्ट पूर्ण केलास. अरे एवढा सोन्यासारखा संसार असतानाही कसली रे दुर्बुद्धी सुचतीये तुला. माझे संस्कार, माझी शिकवण एका क्षणात निरर्थक करून टाकलीस तू. तुझ्या बापाने त्याच्या आयुष्यात ज्या ज्या चुका केल्या त्या चुका तशाच तू करतोयस. का तुला हे सिद्ध करायचं की तेच रक्त खरं आहे. अरे बोल ना काहीतरी बोल. का उभा तसा पुतळ्यासारखं बोल काहीतरी. पुन्हा एकदा तुझ्या वागण्याने मला लाज आणलीस सत्य. आई आई मी तुला एवढंच सांगू शकतो की मी काहीही चुकीचं नाही केलंय. मी आज दिवसभर कुठे होतो, काय करत होतो, लग्नाला का आलो नव्हतो हे मी तुला नाही सांगू शकणार आज नाही. पण प्लीज स्वतःच्या संस्कारांवर अविश्वास दाखवू नको प्लीज. तुझं तोंडही बघायची इच्छा नाहीये आणि काही ऐकायचं तर अजिबात नाहीये.
जा इथून. पहिल्या लग्नाची पहिली रात्र. मग तुला किती लग्न आणि किती रात्री हव्यात? अशी खूप लग्न करायला आवडतील मला, पण ती सगळी तुझ्याशी. लाजतेस काय अशी? आपण काही नवीन आहोत का एकमेकांसाठी? म्हणजे जरी आपलं अरेंज मॅरेज झालं असलं तरी एकमेकांवर प्रेम बसल्याशिवाय आपण लग्न नाही केलेलं. सो प्रिया मोहितेची आता तू प्रिया सुहास देसाई झालीस. खरं म्हणजे आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही ना. सकाळपासून ते लग्नाचे विधी, तो अंतरपाठ, ती सप्तपदी, सगळ्या गोष्टी मी माझ्या मनामध्ये अगदी साठवून ठेवल्या. आणि तशीच ही आजची रात्र मला तुझ्यासाठी अगदी स्पेशल करायची आहे. तुझ्यासाठी अप्रूप असेल या दिवसाचं, पण मला तर एक एक क्षण कधी संपतोय असं झालं होतं. म्हणजे स्पष्ट आहे, सत्यजितनी लग्नाला न येऊन किती मोठा डाव साधलाय हे तुझ्या लक्षात येत नाहीये? प्रिया, प्रिया कसला डाव? मला नंतर कळलं भाऊजींना पुण्यावरनं अर्जंटली फोन आला होता आणि म्हणून त्यांना जावं लागलं. आणि यावर तुझा विश्वास बसला? सुहास, मला कळतच नाही, तुला माहितीये सत्यजित कसा आहे, आणि तरीही त्यांनी दिलेल्या कारणांवर अजूनही तुझा विश्वास बसतो, याचं मला आश्चर्यच वाटतं. तुला नेमकं काय म्हणायचंय? मला फक्त एवढंच म्हणायचंय की माझं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी होताना त्याला बघवलंच नसतं, म्हणून तो लग्नाला झाला नाही, आणि हेच खरं कारण आहे. कशी छान झोपली गाढ एकदम. आज दिवसभर जागी होती ना. सॉरी, मी काही ऐकूनच घेतलं नाही तुमचा फोनवर. आपलंच सांगत बसले. आय एम सॉरी. इट्स ओके. तुझ्या जागी मी असतो तर कदाचित मी इथेच केलं असतं. अहो, काही टेन्शन नाही आहे ना तुम्हाला? मी आल्यापासून बघते तुम्ही गप्प गप्पच आहात. आणि पुण्याला का बोलवलं होतं तुम्हाला? तुम्ही काही सांगितलंच नाही मला. चौकशीसाठी बोलवलं होतं. चौकशीसाठी? अहो, पण तुम्हीच मला म्हणालात ना की पोलिसांनी केस क्लोज केली आहे म्हणून. मग आता पुन्हा चौकशी? आता पोलिसांनी मला पुन्हा पुन्हा का बोलवलं हे मी कसं सांगणार? म्हणजे आय एम सॉरी. तुम्हाला त्रास व्हावा म्हणून नाही विचारलं मी.
तुमची काळजी वाटली म्हणून विचारलं. सॉरी. ते आशिषचा मृत्यू झाला तिथे माझी गन सापडली होती ना पोलिसांना. त्या संदर्भातच प्रश्न विचारायचे होते त्यांना. पण मग तुम्ही सांगितलं नव्हतं का तेव्हा पोलिसांना? सांगितलं होतं, पण आता एक नवीन इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आले. ते मागच्या वेळी जे होते त्यांची बदली झाली, त्यामुळे पुन्हा बोलवलं. मग आता काही प्रॉब्लेम नाही होणार ना? नाही, काही नाही प्रॉब्लेम. काय मग ठीक आहे. मला खरंच खूप टेन्शन आलं होतं. टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. बरं, आणखी एक, आई काय म्हणाल्या तुम्हाला? मगाशी त्यांनी तुम्हाला रूम मध्ये बोलावून घेतलं ना? खूप चिडल्यात का तुमच्यावर? जराशी. तुम्ही काळजी नका करू. मला विश्वास आहे राग हळूहळू जाईल त्यांचा. मंजिरी, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? अहो, काय तुम्ही? आहे. मला तुम्हाला एक सांगायचं होतं. सांग ना. काय? ऍक्च्युली काय झालं ना, लग्न कार्यात दिवसभर नव्हतात तुम्ही, म्हणून मग तुम्हाला शोधायला मी अनघा राजेंच्या घरी गेले होते. अनघाकडे का? अहो, तुम्ही नव्हता तिथे, म्हणून मग मला वाटलं तुम्ही. तुला असं वाटलं की मी तिच्याकडे जाऊन बसलोय? हं? आत्ता म्हणाली होतीस मंजिरी की तुझा विश्वास आहे माझ्यावर. अहो, चुकलं माझं खरंच चुकलं. तुम्हा कोणाचंच काहीच नाही चुकलं. या घरात चुकीचा माणूस फक्त मी आहे. इतके महिने मी तुझ्यावर अविश्वास दाखवला. आता तुझा माझ्यावर विश्वास नाही, तुझा नाही, आईचा नाही. अविश्वासाची कारणं वेगवेगळी आहेत, पण अविश्वास आहे. अहो नाही, खरंच तसं काहीच नाहीये. मी तुला दोष नाही देते मंजिरी. दोष असलाच तर तो माझा आहे, माझ्या नशिबाचा आहे. अहो तसं नाही. गुड नाईट. नाही ग प्रिया, म्हणजे मला नाही तसं वाटत. भाऊजींच्या तुझ्याबद्दल ज्या काही भावना असतील त्या असोत, पण तुझ्या लग्नात भाऊजी असं काही करतील नाही, यावर विश्वास नाही बसत माझा. ठीक आहे, तुझा विश्वास बसत नाहीये ना, जाऊ दे. जबरदस्ती नाहीये, सोड ना. तीच म्हणतोय, छोड दो ना यार. आपल्या लग्नाची पहिली रात्र मला असल्या फालतू गोष्टी डिस्कस करण्यात नाही घालवायची. हे प्रिया, तुला खरं सांगू, सकाळी एका क्षणासाठी माझ्या काळजाचा ठोकाच चुकला होता. म्हणजे आम्ही हॉलवर पोहोचलो तरी तुम्ही नव्हतात ना पोचलेले. तेव्हा मला वाटलं प्रियाने परत एकदा आपलं मन बदललं की काय. अच्छा, म्हणजे तुला लग्नाच्या दिवसापर्यंत माझ्याबद्दल शंका होती. सुहास, तुला काय वाटत होतं की मी सत्यजित बरोबर पळून चालले होते? तसं नाही ग सुहास. तसं नाहीये. मग कसं सुहास? सुहास, तुझं कसं आहे माहितीये, तू गोड बोलून वार करतोस. सहसा लोकांना हे लक्षात येणार नाही, पण माझी जखमांची जुनी ओळख असल्यामुळे माझ्यापासून हे लपून राहू शकत नाही. या
प्रिया हे बघ, मला सुहास, तुला माझ्यावर आळ घ्यायचाय ना, मग आडून आडून कशाला बोलतोस? सरळ आरोप कर आणि मोकळा हो. तुझ्यापेक्षा तो सत्यजित बरा. बायकोला व्यभिचारी ठरवून मोकळा झाला एकदाचा. प्रिया प्रिया तू काय बोलतेस? हे कुठची गोष्ट कुठे नेतेस? हे बघ, मला तसं म्हणायचं नव्हतं. तेच म्हंटल मी, मला तसं म्हणायचं नव्हतं. हे तुझं पेटंट वाक्य कसं आलं नाही अजून? कॉपीराईट्स असतील ना तुझ्याकडे या वाक्याच्या? कारण दरवेळी तुला बोलायचं काहीच नसतं, पण तू बरंच काही बोलून जातोस. मला कसा त्रास होईल, माझं मन कसं दुखावलं जाईल, सतत याचाच विचार करत असतोस ना तू. प्रिया नाही ग. मग लग्नाच्या पहिल्या रात्री तुला ह्या सगळ्या गोष्टी सुचतातच कशा सुहास? तुला माहिती नाहीये सुहास, मी किती आतुरतेने वाट पाहत होते या क्षणाची, आणि तू काही मिनिटातच या पहिल्या रात्रीचा माझ्या भावनांचा फियास्को करून टाकलास. तुला काहीच कसं वाटत नाही? थँक्यू सो मच मिस्टर सुहास देसाई. आता लग्नाची पहिली रात्र तुझी तुलाच लखला.